वायनाड लोकसभा खासदार प्रियंका गांधी मंगळवारी संसदेमध्ये एक बॅग घेऊन पोहोचल्या, ज्यावर बांगलादेशी हिंदू आणि ख्रिश्चन एकत्र असं लिहिलेलं होतं. मी कसा पेहराव करणार हे दुसरे कोणी ठरवणार नाही. वर्षानुवर्षे चालत असलेल्या रूढीवादी पितृसत्तेवरती माझा विश्वास नाही. मला पाहिजे ते परिधान करेन, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधींनी दिली होती. एक दिवस आधी पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी बॅग त्या घेऊन आलेल्या होत्या, ज्यावर पॅलेस्टाईन मुक्त होईल असं लिहिण्यात आलेलं होतं आणि त्यावरून वादही निर्माण झाला होता. त्यांनी आणलेल्या बॅगवरील काही गोष्टींना नीट पाहिल्यास लक्षात येतं की त्याचा काही ना काही इतिहास आहे. तर तो इतिहास अगदी थोडक्यामध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर हा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. तर हा इतिहास काय सांगतो, तर प्रियंका गांधींच्या बॅगमध्ये फिलिस्तीनचं प्रतीक आहे, ऑलिव्ह ब्रॉन्च. फिलिस्तीनमध्ये 1 लाख परिवार ऑलिव्हची शेती करतात. ऑलिव्ह ब्रांच शांती आणि जमिनीवरील ताबा मुक्त केल्याचा संदेश अधोरेखित करतं. भरतकाम, फिलिस्तीनीमधील महिला भरतकामाची कला दुसऱ्या पिढीला शिकवतात. युनेस्कोनं फिलिस्तीनी कला जी आहे तिला 2021 मध्ये कल्चरल हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट केलेलं होतं. तर टरबुजाचा फोटो फिलिस्तीनच्या झेंड्याला दर्शवता. टरबुजाचा रंग आणि फिलिस्तीनचा जो रंग आहे तो एक प्रकारे त्याचं समर्थन करणार आहे. आणि 1967 मध्ये इस्रायलने या झेंड्यावरती बंदी घातली होती. फिलिस्तीनींनी कित्येकदा आंदोलनासाठी या फोटोचा वापर देखील केलेला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.